नमस्कार, सहारा प्रणाम. मी निरंजन. खबर विशेष मध्ये आपलं स्वागत आहे. खबर विशेष मध्ये आज आपण चर्चा करणार आहोत शिवसेनेचे विधानसभेमधले नेते सुभाष देसाई यांच्याबरोबर. जैतापूरच्या मुद्द्यावरून, तिथल्या येत असलेल्या अणुप्रकल्पाच्या मुद्द्यावरून शिवसेनेने एक मोठं आणि कदाचित निर्णायक असं एक आंदोलन सुरू करण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्याचबरोबर दिल्लीमध्ये अण्णा हजारेंनी जे लोकपाल विधेयकावरून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे, त्याचेही पडसाद महाराष्ट्रात उमटायला लागलेत. या दोन्ही विषयांवरती आपण बोलणार आहोत. देसाई साहेब, आपलं स्वागत आमच्या या कार्यक्रमामध्ये. पहिले तर मला सुरुवातीला विचारायचं आहे की 2 दिवसापूर्वी अण्णांनी दिल्लीत हे उपोषण सुरू केलं आणि पहिल्यांदा अशी घटना घडते की महाराष्ट्रामधला एक सामाजिक कार्यकर्ता दिल्लीत जाऊन आमरण उपोषण करायला बसतो आणि लोकपाल विधेयकासाठी, आणि अख्खा देश हलून जातो या आंदोलनामुळे. शिवसेनेची लोकपाल विधेयकाबद्दल काय भूमिका आहे? हे लोकपाल विधेयक जरूर झालं पाहिजे. विलंब झालेला आहे आणि इतकी वर्ष ते रेंगाळत पडले, तेव्हा आता एका निर्णायक परिस्थितीत आलेलं आहे. आणि आताची परिस्थिती अशी आहे, त्याला पार्श्वभूमी आहे की अलीकडच्याच काळामध्ये फार मोठमोठे घोटाळे उघडकीला आले आणि काही राजकारणी, काही ह्याच्यातले नोकरशहा अधिकारी हे सगळे त्याच्यात गुंतलेले आहेत असं लक्षात आलं. आता जर ह्या भ्रष्टाचाराचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढलेलं असेल तर त्याच्यावर उपाय सुद्धा तितकाच जालीम झाला पाहिजे आणि लोकपाल विधेयक त्याच्यावरचं एक हत्यार होऊ शकतं. याचा किती परिणाम होईल, काय होईल हे पुढच्या काळात ठरेल. परंतु हा प्रयोग करायला काही हरकत नसावी. आणि अण्णा हजारे आतापर्यंत महाराष्ट्रातले वेगवेगळे विषय हाती घेत होते, लढत होते. आता हा विषय जो आहे मोठ्या भ्रष्टाचाराचा, हा देशव्यापी आहे. लोकपाल विधेयक हा प्रश्न सुद्धा देशाच्या दृष्टीने महत्वाचा आहे, म्हणून त्यांनी दिल्लीमध्ये ही धडक मारलेली आहे आणि तिथे त्यांचं आंदोलन सुरू झालेलं आहे. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आणि अर्थातच संबंध शिवसेनेने या त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलेला आहे. याच्यामध्ये पण थेट पंतप्रधानापासून सर्वजण या ज्युरिस्डिक्शन मध्ये यावे लोकपालाच्या, असं जे अण्णांची मागणी आहे, याच्याबद्दल शिवसेनेचं मत काय? बघा, आता मी त्याचं एक उदाहरण देतो की शेवटी हे जे पी.जी. थॉमस प्रकरण झालं, सीव्हीसीचं, पंतप्रधानांवर ठपका आला, त्यांनी जबाबदारी स्वीकारली. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्यावर एक ठपका आला, त्यांनी जबाबदारी सुद्धा काही प्रमाणात स्वीकारली आणि काही प्रमाणात झटकली. परंतु हे सगळं सांगायला कोणी भाग पाडलं किंवा ह्याच्यावर निर्णय कोणी लादला हे मात्र कोणी बोलत नाही. त्याच्याबद्दल गप्प बसलेले आहेत. आणि म्हणूनच याच्यामध्ये सगळी मोठी माणसं सुद्धा येऊ शकतील, कोणी ह्याच्यातून सुटणार नाही, अशा प्रकारचे हे विधेयक आहे. आणि म्हणून हे आगळं वेगळं आहे आणि त्यासाठी त्याचं स्वागत केलं पाहिजे. की कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही असं आपण नेहमी म्हणतो, परंतु ते सिद्ध होत नाही. राजकीय नेत्यांवरच्या किंवा काही बड्या व्यक्तींवरच्या ज्या काही केसेस आहेत, जे खटले आहेत, ते किती वर्ष असे रेंगाळत पडलेले आणि शेवटी त्यातून ते सुटले असं शेवटी जाहीर होतं. तेव्हा हे लोकपाल विधेयक त्या दृष्टीने महत्वाचं आहे. लोकपाल बद्दल मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की थेट जनतेच्या तक्रारी लोकपालापर्यंत याव्यात आणि त्या लोकपालांनी स्वीकाराव्या, अशी जी अण्णा हजारेंची मागणी आहे. आणि यापूर्वीचं सरकारचं मत असं होतं की राज्यसभा आणि लोकसभेचे अध्यक्ष ठरवतील की कुठल्या तक्रारी लोकपालाकडे जायच्या. पण थेट लोकांनी जर तक्रार करायची ठरवली आणि थेट पंतप्रधानापर्यंत त्याच्यामध्ये जर आरोप केले जाऊ शकत असतील तर याचा काही प्रमाणात गैरवापर होईल, काही प्रमाणात राजकीय दृष्ट्या प्रेरित होऊन या तक्रारी होतील, असं नाही वाटत? शेवटी असं आहे हे म्हणजे की सिस्टीम चुकीची नसते. सिस्टीम त्या जागी बरोबर बनलेली आहे. ती सिस्टीम वापरणारे किंवा त्या ठिकाणी असलेले लोक हे विषय कसे हाताळतात याच्यावर सगळं अवलंबून आहे. लोकपाल विधेयकामध्ये हे ठीक आहे, कारण काय नाही तर मग असं फिल्टर होऊन जर येणार असेल तक्रारी तर काही तक्रारी पोचतच नाहीत, आजही दिल्या जात नाहीत. FIR दाखल होतात, पुढे कारवाईच होत नाही. किंवा काही चौकशांचे जे अहवाल येतात, खास करून जे चौकशी समित्या, आयोग नेमले जातात, काय होतं त्यांचं, त्याच्यावरची धुळी वर्षानुवर्ष झटकली जात नाही. ह्या सगळ्यातून एक सुटका व्हावी म्हणून थेट लोकपाल. आणि त्याच्यामध्ये असं आहे, 1 वर्षात त्या विषयाची चौकशी पूर्ण होईल आणि त्याच्या पुढच्या वर्षात खटला होऊन त्यांना शिक्षा होईल जे दोषी असतील तर. असं 2 वर्षाचं बंधन आहे, हे लोकांना जास्त भावतंय. म्हणजे ते त्याच्यातलं जे म्हणजे कालबद्धता आहे, ही टाइम बाउंड, ही गोष्ट लोकांना आवडते की ठीक आहे, काहीतरी ह्याचा फैसला होऊन जाईल. नाही तर वर्षानुवर्ष बोफोर्सच्या चर्चा काय झालं, शेवटी कोत्रोची पण गेले. भोपाळ किती वर्ष रखडलं आणि शेवटी अँडरसन गेला तो गेलाच.
म्हणजे मग हे असं जे होतं ह्याच्यातून लोकांची एक अशी भावना होते की याच्यात काही शेवटी अंत नाहीये. तर ह्या लोकपाल विधेयकामध्ये ह्या तरतुदी आहेत त्या जास्त महत्वाच्या आहेत. आता विषयांतर करतो मी, पण जैतापूरच्या मुद्द्यावरून शिवसेनेनी एक खूप मोठं आंदोलन येत्या 2 दिवसांमध्ये आयोजित केलेलं आहे आणि या मुद्द्यावरती सातत्याने शिवसेना विरोध करत आलेली आहे. काय कुठल्या आधारांवरती शिवसेना विरोध करते का केवळ आता जपानमध्ये अणुस्फोट सगळा भूकंपामुळे झालं, सुनामीमुळे, यामुळे हा विरोध होतोय? नाही, जपानमध्ये आता या मार्च महिन्यात झाला, पण शिवसेनेनं हा विषय घेतला तो फार आधीपासून. आणि याचं कारण असं आहे की जेव्हा जैतापूरच्या घोषणा व्हायला लागल्या होत्या तेव्हापासून तिथली जनताच उठाव करून उठली आणि त्यांनी सातत्यानं ह्याला विरोध केलेला आहे की असला हा विनाशकारी प्रकल्प आमच्याकडे नको. जपानचा विनाश आता दिसला, पण त्याच्या आधी जी काही माहिती मिळत होती त्यामुळे कोकणी जनतेने याला विरोध सुरू केला होता. कोकणाचं आणि शिवसेनेचं नातं घट्ट आहे. शिवाय असं की कोकणावरच हे असे प्रकल्प का लादले जातात. आजही जे प्रकल्प कार्यान्वित आहे, मग तो दाभोळचा असो किंवा आता जयगडचा काही प्रमाणात सुरू होतोय, पण इथून पुढचे जे प्रकल्प सगळे जर घेतले मग त्याच्यामध्ये जयगड आहे, रणपारचा आहे, धोपावेचा आहे, असे काही प्रस्तावित आहेत. ह्या सगळ्यांची जर बेरीज केली तर 25,000 मेगावॅट वीज निर्मिती होणार असे ते प्रकल्प आहेत. मग आमच्या समोरचा प्रश्न आहे की हे सगळं ओझं कोकणानेच का घ्यायचं. महाराष्ट्राची विजेची तूट 4,000 मेगावॅटची आहे आणि ह्यांनी हे प्रस्तावित केलेले फक्त या कोकणातले सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यातले प्रकल्प त्यांची टोटल कपॅसिटी ही 25,000 मेगावॅटची होते. तर मग हे अतिरिक्त ओझं कोकणाने का घ्यायचं. आणि ह्या सगळ्यावर भर म्हणून 9,900 मेगावॅटचा जैतापूर अणुप्रकल्प आणि अणुप्रकल्पच्या बाबतीत जगभरात सगळीकडे म्हणजे फार सावधानता आहे, फार भीती बाळगली जाते. आणि जपानचं उदाहरण आपल्या समोर आहे. आता जपानमधून येणारे मासे, येणारं खाद्यपदार्थ ह्याच्यावर बंधनं आली आहेत. रेडिएशन असेल नको, भारताने सुद्धा बंधनं टाकली. मग एवढी जर आपल्याला भीती वाटते, ते रेडिएशन जे आहे किरणोत्सर्ग तो रशियापर्यंत गेलेला आहे. अनेक आजूबाजूच्या देशांमध्ये हा किरणोत्सर्ग पसरला आणि म्हणून अशा प्रकारचे विनाशकारी प्रकल्प आपल्याकडे नकोच. ही जपानमुळे आलेली ताजी परिस्थिती आहे. पण त्याच्या आधी नेहमी कोकणाला लक्ष केलं जातं. कोकण आणि विदर्भामध्ये 60,000 मेगावॅटचे प्रकल्प प्रस्तावित आहेत आणि कोकणामध्ये 25,000 मेगावॅटचे. या दोघांनीच काय सगळं ठेका घेतलाय का. सगळं प्रदूषण, सगळे धोक्याचे प्रकल्प हे आम्हीच घ्यायचे, आमच्या जमिनी द्यायच्या. ह्या ज्या प्रकल्पासाठी 900 हेक्टर जमीन जाणार आहे. लोकांचा विरोध काय आहे त्याच्यातलं. या सगळ्याच मुद्द्यांवरती आपल्याला चर्चा करायची आहे, पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.
खबर विशेषमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण चर्चा करतोय या जैतापूर प्रकल्प आणि त्याचे संभाव्य धोके या सगळ्या विषयाबद्दल. या विधानसभेच्या अधिवेशनाच्या सुरुवातीच्या दिवशीच अनिल काकोडकर या अणुशास्त्रज्ञाचं सरकारने एक प्रबोधनासाठी म्हणून व्याख्यान ठेवलेलं होतं. पण त्यामध्ये त्यांनी मांडलेले मुद्दे हे विरोधी पक्षांची विशेषतः आपली खात्री पटवून देण्यात कमी पडले असं आपलं मत आहे. निश्चितच याचं कारण असं आहे की अनिल काकोडकर हे 2009 पर्यंत अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते. त्यांनी 2004 मध्ये एक रिपोर्ट दिला होता, अहवाल, आणि त्याच्यामध्ये त्यांनी ठासून असं सांगितलं होतं की अणु आयोगाचे अध्यक्ष असताना दिलेला तो अहवाल आहे. ठासून असं म्हणाले होते अनिल काकोडकर की देशाची विजेची गरज भागवण्यासाठी अणु ऊर्जेची गरज आहेच, पण हे अणु ऊर्जा प्रकल्प सर्वस्वी स्वदेशी तंत्रज्ञानावर, स्वदेशी कच्चा माल आणि स्वदेशी आपले तंत्रज्ञ आहेत त्यांची मदत घेऊन करता येऊ शकतात. याच्यासाठी विदेशांच्या मदतीची गरज नाही. 2005 मध्ये चक्र फिरलं, जेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंग हे जेव्हा दिल्लीला अमेरिकेत गेले, ते अमेरिकेमध्ये ज्या वाटाघाटी झाल्या, त्या अमेरिकेने ते सगळं जे त्यांच्यावर एकंदर जो प्रभाव टाकला, त्याचा परिणाम असा झाला की त्यांनी देशात येऊन सगळ्या अणुशास्त्रज्ञांना प्रथम बोलवलं आणि सांगितलं की देशाचं हे धोरण आहे की आता आपल्याला परदेशी रिॲक्टर्स वापरून अणु ऊर्जेचे योजना कार्यक्रम हा सुरू करायचा आहे. आणि मग तिथून संबंध भाषा बदलली आणि जे काकोडकर 2004 साली म्हणतात की स्वदेशी, तेच म्हणायला लागले की EPR, युरोपियन प्रेशराइज रिॲक्टर्स, अमेरिकन तंत्रज्ञान, अमेरिकन रिॲक्टर्स हे आपल्याला घेतले पाहिजेत. ह्याच्यामध्ये नुसते रिॲक्टर येणार नाही, तर त्याचा जो कच्चा माल आहे तो पण सातत्यानं त्यांच्याकडूनच घ्यावा लागणार आहे. अशा प्रकारचा हा बदल त्यांचा झालेला आहे. ही एक बाजू ठीक आहे, त्यांनी प्रामाणिकपणानं एक अणुशास्त्रज्ञ म्हणून त्यांची बाजू मांडली. म्हणून मी विधानसभेमध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री यांना सांगितलं की एक बाजू आली, दुसरी बाजू पण आली पाहिजे. डॉक्टर A. गोपालकृष्णन ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्डाचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांच्या ह्याच्याबद्दल वेगळी मतं आहेत आणि ते जैतापूर बद्दल तर सातत्यानं सांगतायत की धोकादायकच प्रकल्प आहे. त्यांचंही व्याख्यान आयोजित करा, दुसरी बाजू सुद्धा लोकांसमोर येऊ द्या. अनेक असे त्याच्यातले तज्ज्ञ आहेत की ज्यांना दुसरा विषय माहिती आहे. आम्ही त्यातले तज्ज्ञ नाही, पण जे तज्ज्ञ आहेत, ज्यांच्या काकोडकरांचं तुम्ही व्याख्यान ठेवलं, तर दुसरी बाजू लोकांसमोर येण्यासाठी डॉक्टर A. गोपालकृष्णन सारखे जे तज्ज्ञ आहेत त्यांची सुद्धा व्याख्यान आयोजित करा आणि दोन्ही बाजू येऊ द्या लोकांसमोर. मग लोकांना ठरवणं सोपं जाईल काय करायचं आणि काय नाही करायचं. बरोबर. याच्या बरोबरीने आणखीन एक उदाहरण जे सातत्याने सांगितलं जातं की तारापूर सारखा प्रकल्प जो गेल्या 40 वर्षापासून तिथं आहे, त्याच्यामुळे ना मासेमारीवर परिणाम झालेला आहे, ना परिसरातल्या शेतीवर परिणाम झालाय, ना तिथल्या कुठल्या किरणोत्सर्गाचा लोकांच्या आरोग्यावरती काही परिणाम होतोय. तर हे आपलंच एक 40 वर्षापूर्वीचं उदाहरण समोर असताना जैतापूरला विरोध का होतो, हाही एक विरोधी सत्ताधारी पक्षाचा आक्षेप आहे. आक्षेप ठीक आहे. आता असं आहे, तारापूरच्या बाबतीत अलीकडेच केंद्रीय अणुऊर्जा खात्यानं जे परिपत्रक काढलेलं आहे त्याच्यामध्ये 5 किलोमीटर रेडियस मध्ये मासेमारीला आणि लोकांनी वावरण्याला बंदी घातलेली आहे. हे कधी आलं? आत्ता अलीकडे 6 महिन्यापूर्वी हे परिपत्रक आलं, 40 वर्षानंतर. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या नंतर येतात, सुरुवातीला येत नाहीत. आणि त्याच्यामुळे हा 40 वर्षाचा प्रकल्प जुना आहे, ठीक आहे, आतापर्यंत काही दुर्घटना घडली नाही, सगळी ठीक आहे. मधून रेडिएशनच्या तक्रारी आहेत. आजूबाजूच्या लोकांमध्ये आजाराचं प्रमाण खूप आहे. सकाळी उठल्यावर थकवा वाटतो, मळमळतं, चक्कर येते, थायरॉइडचे विकार तिथे वाढलेले आहेत. लहान मुलांची जी वाढ आहे तिच्यावर परिणाम झालेला आहे, वाईट परिणाम झालेला आहे. अशा अनेक विकारांच्या आणि आजारांच्या तक्रारी तारापूर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. हे त्या तिथल्या किरणोत्सर्गाचाच परिणाम आहे. 40 वर्षापूर्वी न्यूयॉर्कच्या इंडियन पॉइंट 35 मैलावरचा तो प्रकल्प आहे न्यूयॉर्कमध्ये, अणुऊर्जा प्रकल्प. तो अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी व्हायला लागली, बंद करा, आणि अमेरिकन सरकार तो विचार करते ते बंद करायचं. म्हणजे आता हा सुद्धा आपल्याकडे जरी ठीक आहे 350-400 किलोमीटरवर जरी असला मुंबईपासून, तरी त्याचा धोका, आणि जर काही असं काही झालं दुर्दैवानं, तर त्याचा परिणाम मुंबई सारख्या 1.5-2 कोटी लोकसंख्येच्या इतक्या दाट लोकवस्तीला होऊ शकतो. आणि ह्या संबंध ह्याचा धोका का पत्करायचा? केवळ विकास पाहिजे, बरोबर आहे, आम्हालाही वाटतं विकास पाहिजे, आम्ही वीज वापरतो, सगळं आहे, पण कोणत्या
कोणती किंमत मोजून सगळ्या पुढच्या पिढ्या बर्बाद करून जर विकास आपण त्याचं स्वागत करणार असू तर मला वाटतं कुठेतरी चुकतंय. त्यामुळे अशा प्रकारचं आणि तिथल्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांना शिवसेनेच्या खासदारांचं शिष्टमंडळ भेटलं. ते त्यांनी सगळं ते ऐकून घेतलं. एक वाक्य ते बोलले ते महत्वाचं आहे. ते म्हणाले कुठलाही प्रकल्प करताना स्थानिक जनतेच्या ची संमती घेतली पाहिजे. स्थानिक जनतेचा विरोध असेल तर प्रकल्प होता कामा. हे सर्वसाधारण ते जैतापूरबद्दल बोलले असं नाही पण सर्वसाधारण स्टेटमेंट केलं त्यांनी. मग हे जर तुमचं धोरण असेल तर ते प्रामाणिकपणानं ते आलं पाहिजे. आता जैतापूरमध्ये किती आंदोलनं झाली. अगदी अलीकडच्या काळामध्ये त्यांनी जवळजवळ 3000 लोकांनी त्यावेळेला अटका करून घेतल्या. त्यांच्या अटक झालेली. शाळांमध्ये त्यांनी विषय सुरू केला की अणुऊर्जा ही नेहमी पर्यावरण स्नेही आहे अशा प्रकारचं मुलांना शिकवायला सुरुवात केलं की मुलं जाऊन ती घरी गोकमपट्टी करतील. तर त्या मुलांनी शाळांवरच बहिष्कार घातला. तो एक अपघात झाला तिथे आणि पोलिसांच्या मोटरीने ठोकर मारली. त्या ठिकाणी तो एक मुलगा गेला. तर ताबडतोबीने त्याच्या उलट्या त्याच्यावर हे करून म्हणजे आंदोलन तर होतच अशा वेळेला ते संयमानं बघितलं पाहिजे. अनेकांवर त्या अशा प्रकारचे त्याच्यावर खटले घातले केलेले. त्या महिलांवर लाठीमार पोलिसांनी केला. ही सगळी आंदोलनं सातत्यानं चाललेली आहे. जेल भरो आंदोलन लोकांनी केलं आणि ते काही लोक शांत व्हायला तयार नाही आहेत. लोकांमध्ये पुरेशी जागृती झालेली आहे आणि असे अनेक प्रकल्प आतापर्यंत बंद झालेले आहेत. म्हणजे आता गुजरातचा जो आहे मिठीवर्दी जसपारा त्या प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला. तिथल्या ठेकेदारांना पळवून लावलं. हरिपूर बंगाल मधला जो प्रकल्प आहे तो सुद्धा त्या ठिकाणी आता ती रशियन कंपनीची करते. त्यांनी तिथले सगळे परिस्थितीचा अंदाज घेऊन आता केंद्र सरकारकडे त्यांनी लकडा लावलाय की आम्हाला दुसऱ्या राज्यामध्ये जाऊ द्या, इथे नको. आणि तिथल्या तृणमूल काँग्रेस या स्थानिक पक्षानं सुद्धा कडक विरोध केलाय. मासेमारी धोक्यात येते म्हणून. इथे सुद्धा मासेमारी ही फार मोठ्या प्रमाणावर आहे. 2 खाड्या आहेत. एक ती राजापूरची खाडी आहे आणि विजयदुर्गची खाडी आहे. ह्या 2 खाड्यांच्या परिसरात पर्यावरणाचा ऱ्हास तर होतोच आहे पण मासेमारीवर जगणारी खूप कुटुंब आहेत. आता हे पुन्हा पुन्हा तज्ञ सांगतायत की पाणी गरम झालं तरी ते एवढ्या प्रमाणात होत नाही. हास्यास्पद विधान केलं गेलं की पाणी गरम झालं तर मासे लठ्ठ होतील. मंत्री लठ्ठ होतात आम्हाला माहिती आहे परंतु मासे अशा अनेक मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत. पण आता वेळ झाली आहे पुन्हा एकदा एका छोट्याशा ब्रेकची. खबर विशेषमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण या जैतापूरच्या मुद्द्यावरून ही चर्चा करतोय. मला एक पुन्हा खूप बेसिक प्रश्न विचारायचा आहे की विकास हवा आहे, विजेची गरज पण देशाला आहे. औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना सुद्धा लोकांचा विरोध आहे कारण प्रदूषण आणि इतर गोष्टी खूप वाढत आहेत. आता अणुऊर्जा प्रकल्पांनाही विरोध आहे. पर्याय काय ठरू शकतो देशाची विजेची ही गरज भागवण्यासाठी? असं आहे, विजेची गरज जर भागवायची असेल तर ती प्रत्येक ठिकाणी आहे ना. महाराष्ट्रात 35 जिल्हे आहेत. 35 जिल्हे कमी अधिक प्रमाणात वीज वापरतात. काय गरज आहे की सगळे प्रकल्प एकाच प्रदेशामध्ये, एकाच पट्ट्यामध्ये, फक्त विदर्भातच, फक्त कोकणातच? प्रत्येक जिल्ह्यामध्ये छोटे 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 प्रकल्प करा ना. असे कित्येक झालेले आहेत पूर्वी. पूर्वीचे जे आपले कोण जे नियोजनकर्ते होते त्यांनी अशी विखरून आणि विकेंद्रीकरण करून विकासाचे प्रकल्प ठेवले. तसे जर केले तर एकाच कुठल्या तरी पट्ट्यातल्या लोकांना ते हे सगळं सहन करावं लागणार नाही. आता पुण्याची जी गरज आहे ना ती विदर्भातल्या विजेने भागते. पण पुणे जिल्ह्यामध्ये प्रकल्प यायला काय हरकत असावी? म्हणजे अशी कुठली प्रत्येक जिल्हे थोडे छोटे छोटे प्रकल्प केले तर फार मोठा विध्वंसक असा काही प्रकार होणार नाही तो. आणि सगळ्यांना त्याचे फायदे तोटे सर्व समप्रमाणात सहन करावे लागतील. हे एकाच ठिकाणी येतंय. हा 9900 मेगावॅटचा प्रकल्प आणि ह्या ठिकाणी जर त्याला जर विरोध होत असेल तर तो समजण्यासारखा आहे. 1 हेक्टर शेतीवर 3 माणसं रोजगार मिळवतात. 900 हेक्टर जमीन जाणार आहे.
2700 लोकांचं बेरोजगार होणं, रोजगार बुडणार. हा जो प्रकल्प होणार आहे त्याच्यामध्ये सगळं हायटेक अशा प्रकारचं तंत्रज्ञान असणार. म्हणजे तिथे IT तज्ज्ञ, या अणुऊर्जेतले तज्ज्ञ, मॅनेजमेंटचे एक्सपर्ट, असे काही जे शिकले सवरलेले लोक राहणार. किती स्थानिकांना तिथे रोजगार मिळणार, आणि त्या सुद्धा नोकऱ्या फक्त 700 लोकांना मिळणार आणि 2700 लोक बेरोजगार होणार आहेत. हा जो काही एक असमतोल आहे याच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. आता ह्या जपानच्या नंतर जर्मनीने, अमेरिकेने, तैवान किंवा ह्या सगळ्या देशांनी आहे ना फार हे केलेलं आहे, आपले जे सावध भूमिका घेतलेली आहे. आणि तशीच आता आपल्या देशात सुद्धा साहजिकच जागृती होते आणि ही सावध भूमिका घेतली पाहिजे. आणि आमचं मूळ हे असं आहे की जर स्थानिकांना तुम्ही डावलून करणार असाल तर ते कदापि सहन केलं जाणार नाही. केरळ राज्यामध्ये मी स्वतः पाहिलेलं आहे की त्या ठिकाणी तिथलं सरकार स्थानिक लोकांना पहिल्यांदा विचारतं की हा प्रकल्प आम्ही करू इच्छितो, हा कारखाना आणतो, इथे असं असं हे होणार आहे, तर हे करायचं की नाही. त्या लोकांनी जर नाही सांगितलं तर सरकार तिकडे लादत नाही. मग आता या परिस्थितीत आता जे शिवसेनेनी आंदोलन आणि लढा सगळा पुकारलेला आहे, याचं स्वरूप काय असणार आहे आणि हे किती आक्रमक होईल की सरकारने, आमची असे लोकशाही आहे, शेवटी लोकमतावरच चालतं. सरकारने समजूतदारपणा दाखवावा आणि हा हट्ट सोडावा. हा हट्ट त्यांनी सोडूनच द्यावा की हा अणुऊर्जा प्रकल्प इथल्या जनतेला नको आहे, तर कोकणामध्ये आता आम्ही आणणार नाही. इतर राज्यातल्या जनतेनं स्वीकारला असेल तर आम्ही काय तिथे जाऊन सगळीकडून त्यांचं उच्चाटन करण्याच्या भूमिकेत नाही आहोत. पण असे विनाशकारी प्रकल्प जे अणुऊर्जेचं शेवट काय आहे त्याची संपूर्ण रहस्य ही अजून एवढी उलगडलेली नाहीत. आणि अशा वेळेला जनतेच्या मनातली जी भीती आहे ती भीती समजून घेऊन सरकारनं समजूतदारपणा दाखवा. आणि काही मोठं हा प्रतिष्ठेचा प्रश्न नाही, काही माघार घेतली वगैरे असं समजण्याचं कारण नाही. आणि मला पूर्ण विश्वास आहे की तिथल्या स्थानिक जनतेच्या विरोधामुळेच, आणि आता शिवसेनेसारखी बलाढ्य संघटना त्यांच्या बरोबर आहे, खांद्याला खांदा लावून आहे, तर ज्याप्रमाणे ओरिसातला वेदांतचा प्रकल्प रद्द झाला, बंगालमधला सिंगूरचा प्रकल्प रद्द झाला, आपला दाऊचा केमिकल प्रोजेक्ट पुण्याजवळ देहू गावाजवळ येणार होता, तो वारकऱ्यांच्या आणि स्थानिकांच्या विरोधामुळे रद्द झाला, रायगड जिल्ह्यातला ACZचा प्रकल्प सुद्धा रद्द झाला. त्याचप्रमाणे जैतापूरचा हा विनाशकारी प्रकल्प रद्द होईल असा मला स्वतःला आणि शिवसेनेला विश्वास आहे. ही एक बाजू आपण सांगताय. आपला मित्रपक्ष असलेला भाजप या प्रकल्पाबाबत इतका कडवट दिसत नाहीये. दुसरा, ही जी रद्द झालेल्या प्रकल्पांची आपण आता जी जंत्री सांगितली, या सगळ्या रद्द झालेल्या प्रकल्पांना नरेंद्र मोदी लगेच SMS पाठवून आपल्या राज्यामध्ये मिळवतात हे सगळे प्रकल्प. तर हे म्हणून याच्यातलं मी जे काही सूत्र आहे ते सांगितलं ते असं की स्थानिक जनतेने जर स्वागत केलं. आता जर जैतापूरमध्ये तिथे जर हा विरोध उभा राहिला नसता तर आम्ही जाऊन काय ते उकरून काढणार नव्हतो. पण जनतेने जर विरोध केलेला आहे तर त्या जनतेच्या भूमिकेला समजून घेतलं पाहिजे. जर गुजरातमध्ये हे नॅनोचा प्रकल्प येत असेल, नॅनोचा प्रकल्प आपल्याकडे का आला नाही, आपलं अपयश आहे असं मी म्हणेन. इथल्या उद्योग मंत्र्यांचं, उद्योग खात्याचं, महाराष्ट्र सरकारचं हे अपयश आहे. इथे त्यांना टाटांची तडजोडी करायला हव्या होत्या, ते नाही केलं. पण गुजरातचे लोक इतके सावध आहेत की ते तिथल्या अणुऊर्जा प्रकल्पाला, जो जसपाराचा आणि मिठीवर्दीचा आहे, त्याला विरोध करतातच आहेत. त्यामुळे ती जागृती आहेच तिथे. म्हणजे आपलं सरकार लोकांना भूमिका पटवून देण्यामध्ये, उद्योजकांना असेल किंवा स्थानिकांना असेल, पूर्णपणे अपयशी ठरतंय असंच दिसतंय. एक जनतेशी संवाद नाही, जनतेची भूमिका नीट समजून घेतली पाहिजे आणि जनतेला आपली भूमिका समजावून सांगितली पाहिजे. ह्याच्यातून जो सुसंवाद एक निर्माण झाला असता आणि जर जनतेनं प्रोजेक्टचं स्वागत केलं असतं तर शिवसेना एकटे पक्ष म्हणून केलं तर राजकारण झालं असतं. पण आज तशी परिस्थिती नाही. मुळामध्ये स्थानिक लोक ठाम आहेत. त्यांनी प्रतिज्ञापत्रकं भरून दिलेली आहेत की आम्ही ह्या प्रकल्पाला कुठलंही साहित्य देणार नाही, कुठली जागा देणार नाही, कुठली मदत करणार नाही, आमचा सामाजिक बहिष्कारच आहे. अशा प्रकारची कडवट भूमिका तिथल्या स्थानिकांनी घेतलेली असल्यामुळे शिवसेना आणि कोकण हे नातं लक्षात घेऊन आम्हाला त्यांच्यापासून दूर होता येत नाही. आम्ही त्यांच्याबरोबर राहायचं ठरवलंय. शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे. केंद्र सरकार येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये नवीन लँड ॲक्विजिशन ऍक्ट आणू पाहत आहे, नवीन भूसंपादन कायदा, ज्या अन्वये कदाचित हे संपूर्ण अधिकार सरकारकडे असतील की कुठली जमीन संपादित करायची ती लोकांच्या सहमतीने असो का नसो,
तर अशा विधेयकाला मग शिवसेना लोकसभेत काय भूमिका घेईल? निश्चितच असं कसं, जेव्हा आपण म्हणतो आहोत की विकासामध्ये लोकांचा सहभाग, पीपल्स पार्टिसिपेशन इन डेव्हलपमेंट प्रोसेस, अशी जेव्हा भूमिका आपण घेतो तेव्हा अशा प्रकारची जबरदस्ती नाही करता येणार. आता इथे पण ही जबरदस्तीच चालू आहे. ही जी ॲटॉमिक एनर्जी पॉवर कॉर्पोरेशन आहे, जे जैतापूरमध्ये प्रकल्प करत आहे, त्यांनी परस्पर सातबारावर त्यांचे नावं लावून टाकली आहेत. पॉवर कॉर्पोरेशनची नावं तिथे लागली त्यांच्या सातबारा. ते विचारलंच नाही दुसऱ्या बाजूला. मग हे असं कसं एकतर्फी कसं होऊ शकतं? काय भूसंपादनाची काही प्रक्रिया आहे की नाही? ते काहीच न करता, त्या कोणत्याही पायऱ्या न सांभाळता थेट खाजगी जमीन मालकांच्या सातबाऱ्याच्या उतारावर एनर्जी पॉवर कॉर्पोरेशनची नावं लावून टाकलेली आहेत. ही अशा प्रकारची जबाबदारी चालणार नाही. आणि कायदे कितीही केले, ते पार्लमेंटमध्ये होऊ द्या किंवा असेंब्लीमध्ये होऊ द्या, जोपर्यंत लोकांचं सहकार्य मिळत नाही तोपर्यंत ते कायदे टिकणारही नाहीत आणि ते यशस्वी होणार नाहीत. लोकांचं सहकार्य मिळेपर्यंत कायदे हे यशस्वी होऊ शकणार नाहीत, असं देसाईंचं आता म्हणणं आहे. आणि आम आदमी के साथ असं म्हणणारी काँग्रेस आता या प्रश्नामध्ये काय भूमिका घेते हे येणाऱ्या काळात बघण्यासारखं असेल. आजच्या खबर विशेषमध्ये आज इतकंच. पुन्हा आपण भेटणार आहोत खबर विशेषमध्ये एका विशेष खबरसह.